नाही म्हणायची हिंमत ठेवा. सत्याला सामोरं जाण्याची हिंमत ठेवा. योग्य गोष्ट करा, कारण तसे करणे योग्य आहे. तुमचे जीवन सचोटीने जगण्याच्या या जादूच्या किल्ल्या आहेत. काय तुम्ही योग्य गोष्टी करू इच्छिता? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जगातील घडामोडी पाहून असे वाटते की अजून काय काय पाहावे लागेल सांगता येत नाही. कारण आज आमच्या अवतीभोवती गोष्टीही त्याच प्रकारच्या होत आहेत. भ्रष्टाचार आहे, खून, मारामाऱ्या आहेत, फसवणूक आहे, मुलं आईबापांविरुद्ध उठलेली आहेत. परंतु असं का व्हावं याचे उत्तर खोलवर तपासावे हे मात्र कोणीच करत नाही. आपण कधी याचा प्रयत्न केला काय? कदाचित असेल किंवा नसेलही. परंतु आजच्या अध्ययनात आपण या गोष्टी का घडतात याचे उत्तर पाहणार आहोत. माझी खात्री आहे की आपण सर्व अध्ययन बारकाईने पाहाल. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, नवीन करारातील करिंथकरास पहिले पत्र ह्याच अध्ययन आम्ही करीत आहोत. आज दुसऱ्या अध्यायाच्या शेवटल्या 2 वचनांवर आणि त्यानंतर तिसऱ्या अध्यायातील काही वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. देवाच्या गोष्टी जेव्हा पवित्र आत्मा आम्हाला प्रगट करतो तेव्हाच त्या आम्हाला समजतात. कारण श्रोत्यांनो, आमचे डोळे, आमचे कान व आमचे हृदय देवाचे गुज समजण्यासाठी अपुरे असमर्थ आहेत. जर तुम्हाला देवाचा आत्मा आता चालवत नसेल तर पाऊलाचे हे समजणे, हे जे म्हणणे आहे, तुम्हाला नक्कीच अवघड वाटेल. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचने काय सांगतात पहा. जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तर त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. या वचनांमध्ये तो आम्हाला काय सांगत आहे ते आपण आता पाहणार आहोत. जो आत्मिक आहे त्याला असे म्हटले आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करीत आहे तो देवाचा पुत्र आणि कन्या आहे. तो सर्व गोष्टी समजतो, म्हणजे त्याला सर्व गोष्टी समजतात आणि तो स्वतः कोणाकडून समजण्यात येत नाही, म्हणजे कोणी त्याला समजू शकत नाही. आत्मिक माणूस हा दैहिक माणसाच्या किंवा देह स्वभावाच्या माणसाच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा असतो. आत्मिक माणसाला दैवी सत्य समजते, परंतु देह स्वभावाचा माणूस त्याला समजून घेऊ शकत नाही. पुढे जाऊन पॉल म्हणतो, कारण प्रभूचे मन असे कोणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे? खरोखर श्रोतानो, प्रभूला कोण शिकवू शकेल आणि त्याचे मन कोण जाणू शकेल? आम्ही देवाला काही शिकवू शकत नाही, परंतु देव आम्हाला अनेक गोष्टी प्रगट करू शकतो. तथापि जोपर्यंत आमच्यामध्ये ख्रिस्ताचे मन नाही तोपर्यंत देवाचा आत्मा आम्हाला आत्मिक गोष्टी प्रगट करू शकत नाही. जोपर्यंत श्रोत्यांनो तुम्ही एक तारण पावलेली, ख्रिस्ताच्या रक्ताने देवाबरोबर समेट झालेली व्यक्ती नाही, तोपर्यंत तुम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा वाटतो ना? वधस्तंभावर मरणारा माणूस केवळ पराभवाचे चिन्ह आहे असे नाही तुम्हाला वाटत? हाच तारणाचा मार्ग आहे. सत्य पटण्याऐवजी तुम्हाला हा सर्व मूर्खपणा नाही वाटत का? तरीही प्रभू परमेश्वर म्हणतो की आमचे, अर्थात मानव जातीचे तारण होण्यासाठी त्याच्या पुत्राने वधस्तंभावर मरण पत्करावे ही त्याची पद्धत व त्याची सुज्ञता आहे, आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा व अपेक्षा आहे. तुम्ही प्रामाणिक असाल तर मला वाटतं की तुम्ही ही गोष्ट मूर्खपणाची आहे असे तुम्हाला वाटते हे कबूल करावे. बऱ्याचशा लोकांना ख्रिस्ताच्या वधस्तंभावर मरण्याची कल्पना मूर्खपणाची वाटते. एक असहाय्य, दुबळा माणूस ज्याला अन्यायाने वधस्तंभावर खिळण्यात आले, तो तुमचे व माझे काय तारण करू शकेल असेच कित्येक जणांना वाटते.
ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हाही लोकांना असेच वाटले, जो स्वतःला वाचवू शकत नाही तो इतरांना काय वाचवू शकणार? जोपर्यंत श्रोत्यानो देवाचा आत्मा हे गुज आम्हाला प्रगट करीत नाही तोपर्यंत आम्हाला ते समजत नाही, कारण आम्ही देह स्वभावाचे लोक आहोत. जो आत्मिक आहे त्याला हे गुज नक्कीच समजते. पौलाने या अध्यायामध्ये मानवजातीचे दोन भाग पाडले आहेत. एक आत्मिक माणूस व दुसरा देह स्वभावाचा माणूस. आदामापासून जन्मलेला, आदामाप्रमाणे पाप करण्याची वृत्ती मुळातच अंगी असलेला, जन्मतःच पाप करण्याची वृत्ती असलेला माणूस म्हणजे देह स्वभावाचा माणूस होय. व देह स्वभावाचा माणूस पापाशिवाय दुसरे काहीही करू शकत नाही. जरी तो चांगल्या गोष्टी करीत असेल तर त्यामागे मिश्र हेतू असतात. उदाहरणार्थ, एखादा दानशूर श्रीमंत माणूस जरी अन्यायाने पैसा मिळवत नसला तरी त्याच्या दानधर्माच्या कृत्यामागे केवळ गरिबांसाठी करुणा नसते, तर असा दानधर्म करून आपल्याला पुण्य मिळेल व सरतेशेवटी स्वर्गात प्रवेश मिळेल अशी त्याची अपेक्षा असते. स्वतःचे अंतस्थ हेतू तपासण्याची आम्हाला गरज आहे श्रोतांनो. आम्ही जर एखाद्या असहाय्य व्यक्तीला मदत करीत असू तर ती प्रेमापोटी करतो की ती मदत करण्याने आपल्याला त्या व्यक्तीच्या भविष्यात त्याचा फायदा करून देता येईल याचा आपण विचार करतो, की लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी आपली इच्छा आहे? तसे जर असेल तर आपल्याला स्वतःची प्रतिमा उंचावण्याची इच्छा आहे असेच दिसते. देह स्वभावाचा माणूस कोणतेही चांगले कृत्य निस्वार्थी हेतूने करू शकत नाही. त्याच्या चांगल्या कृत्यामागे काहीतरी अंतस्थ हेतू निश्चित असतो. या गोष्टीला एखादा दुसरा अपवाद असू शकेल, पण हा अपवाद फारच विरळा आहे. आम्ही विश्वासणारे झाल्यानंतरही आपले हृदय शोधायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे यासाठी की आम्ही कोणतेही कार्य स्वार्थी हेतूने करू नये. जरी आम्ही देवाच्या सेवेमध्ये असलो श्रोतांनो तरी आमच्या सेवेमागे मिश्र हेतू नाही याची आम्ही खात्री करून घ्यायला पाहिजे. नैसर्गिक किंवा देह स्वभावाचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी समजू शकत नाही असे पॉल म्हणतो. त्याच्यासाठी त्या गोष्टी मूर्खपणाच्या असतात. आजचा समाज प्रगत आहे असे सर्वजण म्हणतात, कारण आजच्या समाजामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत व त्या समाजातल्या कठोर समस्यांना सोडविण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ दारूबाजी, अनैतिक वर्तन, वाढती गुन्हेगारी वगैरे. या गोष्टींना आळा घालण्याचे ते आटोकाट प्रयत्न करतात. अहोरात्र कष्ट करून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा पक्का विश्वास आहे की त्यांच्या समर्पित जीवनामुळे व अविरत प्रयत्नांनी समाजाचे प्रश्न सुटतील. परंतु अशा लोकांविषयी मला फार निराशा वाटते, कारण मला माहीत आहे श्रोत्यानो की त्यांचे प्रयत्न फार यशाचे ठरणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ते नैसर्गिक स्वभावाचे किंवा देह स्वभावाचे लोक आहेत. त्यांना आत्मिक गोष्टींचे ज्ञान नाही व त्यांच्या समोर असलेल्या समस्यांसाठी त्यांना आत्मिक उपाययोजनाही नको आहे. त्यांना वाटतं की नशाबाजीसारख्या प्रश्नांसाठी त्यांच्याजवळ उपाययोजना आहे. बेकायदेशीर कृत्यांसाठी त्यांच्याजवळ उत्तर आहे, परंतु ते आत्मिक उत्तर नाही. जर त्यांना सांगितले की या सर्व सामाजिक समस्यांच्या मुळाशी माणसाचा पापी स्वभाव आहे व तो पाप स्वभाव केवळ येशूच्या वधस्तंभावरच्या मृत्यूवर विश्वास ठेवण्यानेच नष्ट होईल, तर त्यांना ते मूर्खपणाचे वाटेल. त्यांना ते समजणार नाही, तर त्यांचा त्यांच्या स्वतःच्याच प्रयत्नांवर दृढ विश्वास राहील. श्रोत्यांनो, देह स्वभावाच्या माणसाकडून आत्मिक सत्य समजण्याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. त्यानंतर पौलाच्या सांगण्यानुसार आत्मिक माणूस हा मानवजातीचा दुसरा विभाग आहे व हा आत्मिक माणूस सर्व गोष्टी समजू शकतो. त्याच्याजवळ आत्मिक तारतम्य असते. त्याच्या कृत्यांचा अर्थ देह स्वभावाचे लोक समजून घेऊ शकत नाही. म्हणून आत्मिक माणसाविषयी जग नेहमीच गैरसमज करून घेते. श्रोत्यानो, या शतकाच्या थोड्या आधी एका बुद्धिमान तरुणाने, जो डॉक्टर होता, ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विश्वास ठेवला व त्याच्या पाचारणाला प्रतिसाद दिला. त्याचे नाव होते डॉक्टर श्वाइट्झर. त्याने सर्व जगिक सन्मान, मानमरातब, पैसा व कीर्ती यांना नाकारले व मध्य आफ्रिकेच्या जंगलातल्या रानटी जमाती वैद्यकीय सेवेसाठी तो तिथे निघून गेला. त्याने आपला देश सोडला तेव्हा त्याच्याजवळ 3 डॉक्टरेट पदव्या होत्या. त्याचे हे कृत्य देह स्वभावाच्या माणसाला मूर्खपणाचे वाटले. ते त्याला समजू शकले नाहीत.
त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग येशूच्या पाचारणामुळे केला हे त्याचे कृत्य दैहिक जगाला समजू शकले नाही. श्रोत्यानो, हाच आत्मिक माणूस व दैहिक माणूस यांच्यामधला फरक आहे. ते या स्वभावाची माणसे आहेत कारण त्यांचा देवाच्या पवित्र वचनाशी म्हणजे पवित्र शास्त्राशी वेगवेगळ्या प्रकारचा संबंध आहे. देह स्वभावाच्या माणसाकरिता पवित्र शास्त्र मूर्खपणाचे आहे, तर आत्मिक माणसाला देवाच्या वचनाचे महत्त्व समजते व त्यातील आत्मिक तारतम्य समजते. आता पुढच्या अध्यायामध्ये आपण पुढचे विभाजन पाहणार आहोत. 3 अध्यायाची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की परमेश्वराच्या योग्य कल्पनेमुळे ख्रिस्ती सेवा स्पष्ट होते. आपण पाहिले श्रोत्यानो की पॉल मानवजातीला 2 विभागात विभागतो. एक तर देह स्वभावाचा माणूस व दुसरा आत्मिक माणूस. आता तो आणखी विभाजन पाडतो. ते विभाजन विश्वासणाऱ्यांचे आहे. देह स्वभावाचे ख्रिस्ती व आत्मिक ख्रिस्ती. ते देह स्वभावाने चालणारे आहेत की आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे आहेत हे त्यांच्या जीवनावरून व ख्रिस्ती सेवेवरून दिसून येते. मजला बुद्धी नाही
करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर, तसे मला बोलावे लागेल. या ठिकाणी आम्हाला तिसरा वर्ग आढळतो. तो अनैसर्गिक ख्रिस्ती माणूस किंवा अनैसर्गिक माणसाचा आहे. आपण नैसर्गिक किंवा दैहिक माणसाविषयी पाहिले व आत्मिक माणसाविषयी वाचले. त्याला आपण अतिमानव असे म्हणू शकतो. आता या ठिकाणी श्रोत्यानो, अनैसर्गिक माणूस आपल्याला पाहायला मिळतो. तो अनैसर्गिक आहे कारण तो ख्रिस्ती असूनही दैहिक किंवा देह स्वभावाचा आहे. तो ख्रिस्तामध्ये अजून लहान बाळ आहे, म्हणजे त्याची आत्मिक वाढ सर्वसाधारणपणे जेवढी व्हायला हवी होती तेवढी झाली नाही. पावलाच्या या पत्रामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये तो दैहिक गोष्टींविषयी पुष्कळ चर्चा करतो व शेवटच्या भागामध्ये तो आत्मिक गोष्टींची चर्चा करतो. मला वाटतं श्रोतानो, दैहिक गोष्टींची चर्चा करून त्याला अगदी कंटाळा आला असावा, कारण 12व्या अध्यायामध्ये सुटकेचा उसासा सोडत तो म्हणतो, आता भावांनो, आत्मिक दानांविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. देह स्वभावाची व्यक्ती, जी ख्रिस्ती व्यक्ती असते, जी आत्मिकदृष्ट्या वाढत नाही, त्याच्याजवळ आत्मिक निर्णय क्षमता नसते किंवा आत्मिक तारतम्य नसते. याचे कारण असे नाही श्रोत्यानो की त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करीत नाही. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो, परंतु ह्या व्यक्तीची कृपेमध्ये व ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढ होत नाही. ही वाढ न होण्याचे कारण म्हणजे त्याचा देवाच्या वचनाबरोबरचा संबंध कमी झालेला असतो. त्याने देवाच्या वचनाने स्वतःची आत्मिक भूक भागवलेली नसते. साहजिकच त्याची आत्मिक वाढ झाली नाही व अशी वाढ खुंटलेला तो ख्रिस्तामध्ये बालकच राहतो. देवाचे वचन ग्रहण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, परंतु इच्छा नसते. बाळकाजवळ विद्वान बनण्याची क्षमता असते, परंतु त्यासाठी त्याला स्वतःच्या वाढीसाठी दूध पिण्याची गरज सुद्धा असते. या उपमेचा उपयोग श्रोत्यानो आत्मिक पातळीवर करण्यात आलेला आहे. 3 अध्याय 2 वचन पहा काय सांगतं, मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. अशा लोकांशी पॉल आत्मिक गोष्टींविषयी बोलू शकत नाही, कारण त्या गोष्टी ऐकण्याची त्यांची अजून तयारी नसते. त्यांच्या दैहिक स्वभावाविषयी बोलणे योग्य असते आणि दुर्दैवाने आजकाल अनेक मंडळीतील सभासदांची स्थिती अशीच आहे. आता प्रश्न हा आहे श्रोत्यानो की या देह स्वभावाच्या ख्रिस्ती माणसाला कसे ओळखायचे? हा ख्रिस्ती माणूस देवाचे सामर्थ्य ओळखून त्याच्या साह्याने काही करीत नाही, तर तो स्वतःच्या बुद्धीने व विचाराने कोणतेही कृत्य करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखाद्या मंडळीची इमारत बांधण्यासाठी आपण एखाद्या संगीत जलसाचे आयोजन करूया किंवा मंडळीचा परिचय आधुनिक संगीताशी करून देऊया, अशा प्रकारच्या योजना तो मांडतो. हा माणूस दैहिक ख्रिस्ती माणूस असतो. त्याचे लक्ष आत्मिक गोष्टींकडे, देवाच्या गोष्टींकडे असण्याऐवजी दैहिक किंवा जगिक गोष्टींकडे असते. श्रोत्यानो, अशा लोकांविषयी पॉल ह्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. ह्या लोकांचे वर्णन करताना पॉल फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 19व्या वचनात म्हणतो, पोट हे त्यांचे दैवत आहे. हा वाक्प्रयोग काहीसा कठोर वाटतो, परंतु ज्या गोष्टी या वाक्प्रयोगातून व्यक्त होतात त्या वाक्प्रयोगापेक्षाही घृणास्पद आहेत. खरे तर श्रोत्यानो, हा वाक्प्रयोग अशा लोकांचे तंतोतंत वर्णन करतो. जे काही सहजतेने त्यांच्यासमोर येईल त्याचा सारासार विचार न करता स्वीकार करणे हे त्यांचे ध्येय असते. आता दैहिकतेची लक्षणे काय आहेत? पॉल 3 वचनात काय सांगतो पहा, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही? मंडळीसमोर मौज मजेच्या कार्यक्रमांची योजना ठेवणारा असाच दैहिकतेचा अर्थ होतो असे नाही, तर जेथे फूट व भेद पडतात त्या ठिकाणी दैहिक ख्रिस्तीत्व दिसून येते. त्यांच्या भांडणामधून, तंट्यातून व एकमेकांच्या गैरहजेरीमध्ये एकमेकांचे उणेदुणे काढण्याच्या सवयीतून, द्वेष व असूया यातून त्यांचा दैहिक स्वभाव उघडकीस येतो. कधीकधी श्रोत्यानो, हे लोक अतिशय संतापून बोलतात व नंतर मी प्रामाणिकपणाने बोलत होतो असे म्हणून त्यांच्या वागण्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करतात.
परंतु असे करण्याने ते स्वतःच्या हीनतेचे प्रदर्शन करतात. ह्यालाच चैनीचा महोत्सव असे म्हणण्यात आले आहे. जेथे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही तेथे वागू शकता. आपल्या दैहिक स्वभावाने आपण ह्या सर्व गोष्टी प्रदर्शित करता. श्रोत्यानो, एकमेकांविरुद्ध खोट्या नाट्या गोष्टी पसरवायच्या, भांडणे करायची ही त्या चैनीच्या महोत्सवाची लक्षणे आहेत. तुम्ही जगिक किंवा ऐहिक ख्रिस्ती असणार नाही, पण कदाचित तुम्ही दैहिक ख्रिस्ती असू शकाल. पॉल करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये म्हणतो, कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपुल्लोस कोण आणि पॉल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. आम्ही दोघेही देवाचे केवळ सेवक आहोत असे पॉल म्हणत आहे. तो प्रेषण कार्य करणारा होता. देवाचे वचन नवीन क्षेत्रांमध्ये सांगणारा होता. त्याच्याबरोबर अपुल्लोस आला. त्याच्यासह त्याने सभा घेतल्या, उपदेश केले व विश्वासणाऱ्यांना देवाच्या वचनात वाढण्यास मदत केली. दोघेही देवाचे सेवक होते. पुढे 7व्या वचनात आपण वाचतो, म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. उपदेशक कोण आहे ही महत्वाची गोष्ट नसते. महत्वाची गोष्ट ही असते की देव त्याचा उपयोग करून घेत आहे किंवा नाही. जर देव त्याचा उपयोग करून घेत असेल तर त्याचे श्रेय देवाला दिल्या गेले पाहिजे. त्याविषयी देवाला गौरव आणि स्तुती देणे रास्त असते. या ठिकाणी 2 गोष्टींकडे मला तुमचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटते. पौलाने देवाचे वचन विश्वासूपणे सांगितले. देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने ते सांगितले. त्याच्या उपदेशामुळे विश्वासणाऱ्यांची मंडळी स्थापल्या गेली व आता ह्या विश्वासणाऱ्यांच्या मंडळीतला एक गट पौलाला सर्व श्रेय देऊन त्याला सन्मानित करण्याचा विचार करीत होता किंवा पौलाची वाखाणणी करून त्याला सर्व गौरव देऊ इच्छित होता. पौल त्यांच्या त्या स्तुतीचा फायदा करून सहज गर्व करू शकला असता, परंतु पौल तसे करीत नाही. श्रोतानो, तो ही गोष्ट ओळखून आहे की तो देवाचा संगतीचा कामगिरी आहे. तो जे श्रेय देवाचे आहे ते स्वतःकडे घेत नाही. तो स्वतःकडे त्यांचे लक्ष वेधलेले राहू देत नाही, तर तो ते लक्ष देवाकडे वळवतो व सर्व गोष्टींचे श्रेय तो देवाला देतो. आमच्या समाजामध्ये देवाला सर्व उत्तम व चांगल्या गोष्टींचे श्रेय देणारे, देवापासून त्याचे गौरव चोरून न घेणारे पुष्कळ उपदेशक असते तर किती बरे झाले असते. आता दुसऱ्या गोष्टीकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. ती गोष्ट या करिंथातील मंडळीच्या संदर्भात आहे. त्यांच्यापैकी कोणाला पेत्र, कोणाला अपुल्लोस तर कोणाला पॉल असामान्य सेवक वाटला व त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. पौलाने आम्हाला आधीच दाखवून दिले की त्यांचे लक्ष ख्रिस्ताच्या वधस्तंभावरून ढळले आहे. ते ख्रिस्ताऐवजी मानवाकडे लक्ष लावू लागले होते, मानवाला उंचावू लागले होते व त्याची पूजा करायलाही त्यांनी कमी केले नसते. आजही असे लोक आमच्यामध्ये आहे श्रोत्यानो, की त्यांच्या आवडत्या ख्रिस्ती नेत्याला ते इतके उंच करतात की जणू काही तो परमेश्वराचाच एक अवतार आहे. ही एक प्रकारची मूर्तीपूजाच नाही काय? त्या सेवकामध्ये असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखण्याऐवजी त्यालाच एक देवता बनवणे हे अत्यंत चुकीचे आहे. 8वं वचन पुढे सांगतं, लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. जो वाढ करतो तो महत्वाचा असतो. तो अनेक कामकऱ्यांचा उपयोग करतो व त्यातील प्रत्येक देवाची सेवा वेगवेगळ्या प्रकारे करतो. म्हणून जर कोणा सेवकाचा प्रभू परमेश्वर उपयोग करून घेत असेल तर कोणी त्याच्यावर टीकेची झोड उठवू नये. देवाचे वेगवेगळे सेवक वेगवेगळ्या पद्धतींनी सेवा करतात. प्रत्येकाची पद्धत व शैली वेगळी असते. 9 आणि 10 वचने, कारण आम्ही देवाचे सहकारी आहो. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहो ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. श्रोत्यानो, पाया घालण्यात आला आहे. तो पाया आम्ही काढून टाकू शकत नाही. आम्ही त्या पायाकडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष वेधू शकतो व त्या पायावर आम्ही आमचे बांधकाम करू शकतो. महत्वाची गोष्ट ही आहे की त्या पायावर आधारित असलेली ख्रिस्ताविषयीची सुवार्ताच केवळ माणसाला पाप व मृत्यूपासून, सार्वकालिक नरकापासून वाचवू शकते, ती पसरवणे. होय श्रोतानो, ख्रिस्ताशिवाय
आमच्या सुवार्तेचा कोणताही पाया असू शकत नाही. 11वं वचन पहा. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. श्रोत्यानो, मानवजातीच्या पापाचे ओझे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले. त्याने त्या पापांचे प्रायश्चित भोगले व त्याला वधस्तंभावर मरण पत्करावे लागले. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, म्हणजे त्याने मृत्यूवर विजय प्राप्त केला. त्याच्यावर जे विश्वास ठेवतात व त्याचा देवाचा पुत्र आमचा तारणारा म्हणून जे स्वीकार करतात, त्यांना ख्रिस्ताच्याद्वारे पापापासून मुक्ती व सार्वकालिक जीवन प्राप्त होते. ख्रिस्ताद्वारेच केवळ तारण आहे, ही ती सुवार्ता आहे व ह्या सुवार्तेशिवाय दुसरी कोणतीही सुवार्ता असू शकत नाही. श्रोत्यानो, मला माहीत नाही की आपण ह्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे किंवा नाही. आपण येशू ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त करून घेतले आहे किंवा नाही. जर नाही, तर आज परमेश्वर आपणाला संधी देत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की पौलाने माणसांच्या 2 प्रकारांविषयी सांगितले. एक म्हणजे आत्मिक माणूस आणि दुसरा देह स्वभावाचा माणूस. बहुतेक करून माणसे ही देह स्वभावाप्रमाणे जगणारी असतात आणि फारच थोडी आत्मिक प्रवृत्तीने जगणारी असतात. देह स्वभावामुळे आमच्यात दुष्ट भावना, कुवृत्ती, इतरांबद्दल प्रीती नसणे इत्यादी गोष्टी वाढत राहतात आणि आम्ही सहजगत्या अनेक चुका, अपराध करणारे होतो. आम्हाला सत्य समजत नाही, देवाच्या योजना समजत नाहीत. म्हणूनच आमच्यात हेवा आणि कलह आहेत. काय देव स्वभाव सोडून देण्यासाठी आणि आत्मिक गोष्टी स्वीकारण्यासाठी आपण तयार आहात? विचार करा आणि प्रयत्न करा. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या, आम्हाला जीवन देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देवप्पा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो की प्रभूजी तू आजही आमच्याबरोबर आहेस. तुझं अस्तित्व आमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच प्रभूजी आमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा तुझ्याद्वारे आशीर्वादित होत आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, तू महान असा देव आहेस. तुझ्या लेकरांना जवळ घेऊन त्यांना तू साही आणि मार्गदर्शन करणारा प्रभू आहेस. होय बापा, तुझ्यामुळं आमचं जीवन बदललेलं आहे. आमच्या जीवनामध्ये शांती, प्रीती, आनंद या सर्व गोष्टी आहेत. परंतु बापा, आमच्यामध्ये असणाऱ्या ज्या कुवृत्ती आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं प्रभू परमेश्वर देवप्पा या सर्व आशीर्वादांना आम्ही मुकतो याची जाणीव आम्हाला झालेली आहे. आणि म्हणूनच योग्य कृती करण्यासाठी बापा तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही पूर्णपणे तुझ्या स्वाधीन होतो. तू आम्हाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.